कार्यक्रम आपण थांबवतो आहे. सर्व साई भक्तांनी या सूचनेच्या सत्रामध्ये सहभाग घेतला त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. सूचना अनेकांच्या चांगल्या आलेल्या आहेत. या सूचना लक्षात घेऊन कामगार विभाग ही योजना परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आणि लवकरच ही योजना आपल्यापर्यंत पोहोचेल. मी तसं सांगितलं की 421 गटांची नोंदणी आतापर्यंत पूर्ण झालेली आहे. ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी नोंदणी करणं गरजेचं आहे. एका मंडळाचा एक गटच असला पाहिजे असं नाही. एका मंडळाचे 4 गट 10 गट असू शकतात, कारण काही मंडळं खूप मोठी आहेत. मंडळ छोटं असेल 4 मंडळांचा एक गट असू शकतो, काही अडचण नाही आहे. पण 21चा गट हा मॅनेजमेंटसाठी एक सोयीस्कर पडतो म्हणून आपण तो केलेला आहे. परंतु सगळ्या सूचनांचा अंतर्भाव आपण करतो आहे आणि आपण आता पुढच्या कार्यक्रमाकडे वळतो आहे. पुढच्या कार्यक्रमावर आपण केंद्रित करावा अशी मी माझी विनंती. सगळ्यांनी कृपया शांततेने बसावं, आपापल्या ठिकाणी बसावं. धन्यवाद साहेब. आणि लगेचच वळतो आहोत सन्माननीय विश्वस्त महोदयांच्या मनोगताकडे. सर्वप्रथम विनंती आहे सन्माननीय उपाध्यक्ष सन्माननीय श्रीमान चंद्रशेखर कदम साहेब. घेतलेला साई सेवेचा वसा टाकू नका एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.
वळतो आहोत पुढचे विश्वस्त महोदय सन्माननीय श्रीमान भाऊसाहेब राजाराम वागचौरे साहेबांकडे. आपण आपलं मनोगत या समयी मांडता आहात. आजच्या अत्यंत अभिनव अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष साईबाबा संस्थानचे सुरेशजी हावरे साहेब, उपाध्यक्ष कदम साहेब, विश्वस्त भोसले साहेब, सचिनजी तांबे, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबलजी गुप्ता, या ठिकाणी गावातील पहिले नगराध्यक्ष आमचे कोते पाटील, विजय कोते पाटील, सर्वच शेळके मॅडम, उपस्थित सर्वच व्यासपीठावरील सर्वच मंडळी, उभ्या महाराष्ट्रातून या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये दाखल झालेले सर्व प्रतिनिधी, खरं म्हणजे तुमचं या निमित्तानं मनापासून स्वागत करायला पाहिजे. बाबांच्या समाधीपासून आज 100 वर्ष होत आहेत. आपण बाबांची शताब्दी येऊ घातलेल्या शताब्दीला सामोरे जात असताना त्याच निमित्तानं आज साई सेवक म्हणून काम करण्याची एक संधी, सुरुवात या निमित्तानं आपण सर्वजण यामध्ये सहभागी झालेलो आहोत. खरं म्हणजे तुम्ही केलेल्या सूचना अत्यंत योग्य स्वरूपाच्या आहेत. अनेकांना सूचना मांडण्याची संधी मिळाली नाही. चेअरमन साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी लिखित स्वरूपामध्ये त्या सूचना संस्थांकडे दिल्यास त्याचा निश्चितपणाने विचार होईल. खरं म्हणजे मित्रांनो, बाबांच्या या सेवेमध्ये तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे पायी येऊन बाबांची सेवा तर करतात, परंतु समाजाची देखील तुमच्या हातून अनेक ठिकाणी सेवा घडते आहे, आम्ही नेहमी पाहतो. खरं म्हणजे अनेक वर्ष आमच्या मनामध्ये एक सल होती, येणाऱ्या या साई भक्तांना खऱ्या अर्थानं साईबाबा संस्थांच्या वतीनं आपण निश्चितपणानं चांगल्या प्रकारच्या सुविधा देत नाही, परंतु या शताब्दी निमित्तानं साई सेवक या व्रताच्या निमित्तानं निश्चितपणानं पायी येणाऱ्या या सर्व साई भक्तांची दखल साईबाबा संस्थानं घेतलेली आहे, हे यावरून सिद्ध झालेले आपल्या लक्षात आणू इच्छितो. मित्रांनो, खरं म्हणजे या ठिकाणी खूप बोलता येईल, सांगता येईल, परंतु भविष्यामध्ये येऊ घातलेल्या या शताब्दी वर्षामध्ये तुमच्याकडनं देखील बाबांची जी शिकवण आहे, श्रद्धा सबुरी असेल, बाबांचा हा प्रचार प्रसार असेल, हा देखील तुमच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रात, उभ्या देशामध्ये पुढच्या येऊ घातलेल्या या ऑक्टोबर पासून 2018 ते 2017 ते 2018 पर्यंत तुमच्याकडनं देखील आम्हाला खूप अपेक्षा आहे. सेवक व्रताच्या माध्यमातून तुम्ही करा, परंतु शताब्दी वर्षामध्ये होणारे अनेक कार्यक्रम, अनेक गोष्टी, यामध्ये देखील तुमचा सहभाग महत्त्वाचा राहील, महत्त्वाचा राहू, अशी देखील अपेक्षा या ठिकाणी मी ठेवतो. आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि भविष्यात बाबांच्या सेवेत तुमचं सर्व आयुष्य आणि त्या आयुष्यामधली काही सेवा बाबांच्या कारणी राहावं, अशी बाबांच्या चरणी प्रार्थना ठेवतो. आणि या आलेल्या सर्व साई भक्तांना, आलेल्या दिल्लीतील सर्वांना बाबांच्या सेवेत निश्चितपणाने यश लाभो, बाबांचे आशीर्वाद लाभो, अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण आपल्या मनोगतात असं सांगितले, ज्या साई भक्तांना, ज्या सेवकांना आपल्या सूचना मांडता आल्या नाहीत त्यांनी संस्थांकडे या कार्यालयात त्या लेखी द्यायच्या आहेत, पण लगेचच इथे लेखी सूचना आलेल्या आहेत, त्या मंचावर आम्ही पोहोचवू. धन्यवाद. पुढे